वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। अन्नाद भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभो यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भव कर्म ब्रह्मोद्भवमिद्धि ब्रह्माक्षर समुद्भव तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञ प्रतिष्ठितम। श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना, अन्नामुळे प्राणी तयार होतात। मनुष्य अन्न खातो, त्यामुळे वीर्य तयार होते आणि वीर्यामुळं आपले जे क्षर शरीर आहे ते क्षर शरीर तयार होते। कारण ह्या आपल्या शरीर आणि आत्मा असे दोन विभाग आहेत। तर श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं, अर्जुना, द्वैमो पुरुषो लोके शर साक्षर योचे। शर आणि अक्षर असे दोन पुरुष आहेत। शर सर्वानी भूतानी, हे सगळे जे शरीर आहेत आपले 184 योन्या, ह्या सगळ्या क्षर आहेत, म्हणजे नष्ट होणारे आहेत। आणि त्या योन्यामध्ये बसलेला जो आत्मा आहे, कुटस्थ अक्षर उच्चते, त्याला कुटस्थ असे म्हणतात, अक्षर म्हणतात, तो कधीही नष्ट होणारा नाही। तर असा ज्या योन्या आहेत 184 त्या अन्नापासून तयार होतात। अन्नात भवन्ति भूतानि, आणि अन्न पर्जन्यापासून तयार होते। अन्नात भवति भूतानि पर्जन्यादन्न संभव, अन्न पर्जन्यापासून होत आहे, पावसापासून होत आहे। अन्नात भवति भूतानि पर्जन्यादन्न संभव यज्ञात भवति पर्जन्य, आणि यज्ञ केल्यानं पाऊस पडतो। आणि यज्ञ कर्म समुद्भव, आणि यज्ञ हे कर्मानं होत असतो। आणि कर्माचं ज्ञान कुठं होतं आपल्याला? कर्म यज्ञ कर्म समुद्भव कर्म ब्रह्मोद्भवमिति ब्रह्माक्षर समुद्भव तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञ प्रतिष्ठा। आणि जे कर्म आपल्याला यज्ञातून वेदातून समजतात, आणि वेद हे परमेश्वराने निर्माण केलेले, ब्रह्माने निर्माण केलेले। तर त्या ब्रह्माने निर्माण केलेल्या वेदातून आपल्याला कर्म समजतात। म्हणजेच वेद हे परमेश्वराने निर्माण केले। सर्वशिचाहम, ते म्हणले, वेदेश सर्वेर हवे वेद वेदात कुर्देत विदेव चाह। मी वेदाचा कर्ता आहे, वेदाचा अंत करणारा मीच आहे, असं श्रीकृष्ण महाराजांना वेदाबद्दल बोलताना सांगितले। तर वेदातून कर्म समजतात, कर्मामुळं यज्ञ होतो, यज्ञामुळं पाऊस पडतो, आणि पावसामुळं अन्न तयार होतं आहे, आणि अन्न तयार झाल्यामुळं आपल्याला आपले हे शरीर तयार होतं। अन्न खातो आपण, त्याच्यापासून वीर्य तयार होतं आहे, आणि वीर्यापासून आपल्या ह्या 184 योन्या तयार होतात, असं श्रीकृष्ण महाराजांना गीतेमध्ये आपल्याला सांगितलं। आणि याला सृष्टीचक्र असं म्हणलेलं आहे, ह्या चक्राला सृष्टीचक्र असं म्हणलेलं आहे। तर बाबा, मायेनं आपल्याला अव्यक्तातून काढलं। आपण कुठं होतो? अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत। अव्यक्त निधना नाही व तत्र का परिदेवना। माया आपल्याला अव्यक्तातून व्यक्त करते, आणि व्यक्तातून पुन्हा अव्यक्तात नेते। तर याला कर्म म्हणतात। म्हणजे 8व्या अध्यायामध्ये याला कर्म म्हणलेलं आहे, म्हणजे विसर्ग कर्म संज्ञित असं म्हणलेलं आहे। तर बाबा, तर मायेनं आपल्याला इथं आणून सोडलं, आणि आणून सोडल्यानंतर माया काय म्हणली आपल्याला? सहयज्ञा प्रजा सृष्ट पूर्वाचे प्रजापती। ती काय प्रजापती म्हणजे ती माया काय म्हणली आपल्याला? ह्या ज्या देवता आहेत, ह्या देवताचं तुम्ही स्तुती करा, देवताची भक्ती करा, आणि देवता तुम्हाला काय म्हणते? ते काय म्हणली? म्हणजे माया काय म्हणे? माया म्हणे सहयज्ञा प्रजा सृष्ट कर्मासह यज्ञासह कर्म निर्माण केले, कर्मासह यज्ञ निर्माण केले, आणि त्या सहयज्ञा प्रजा सृष्ट पूर्वाचे प्रजापती अनेन प्रशेष्यतो। तुम्ही याला संतुष्ट करा, ते तुम्हाला समृद्धी देते, म्हणजे देवता। सहयज्ञा प्रजा सृष्ट पूर्वाचे प्रजापती अनेन प्रशेष्यतो मे स्वदिष्ट कामदो।
आणि देवान भावेतानेन ते देवा भावत्वा परस्पर भावेत श्रेयपरम वाप्स्यत इष्टा भोगानी ओ देवा दास्यन्ते यज्ञ भावता तैर दत्तान पदावे यो भुंगतेस्ते नेस. आणि तुम्ही त्याची जर संतुष्टी केली तर तुम्हाला ते अन्नधान्य भरपूर देतात. आणि ते अन्नधान्य जर तुम्ही स्वतःच खाल्लं तर ते त्या देवतेला त्यातला काही अंश दिला नाही तर तुम्ही चोर आहात. ते म्हणली चोर आहात तुम्ही, त्याला द्यायलाच पाहिजे तुम्ही. तर असं सांगितलं. परंतु बाबा हे जे चक्र आहे, हे जे कर्म आहेत, हे कोणासाठी सांगितले? फक्त सांसारिक लोकांसाठी. तर आपल्याला म्हणजे संसारात आपण आल्यानंतर, आपण ह्या सृष्टीत आल्यानंतर आपल्यापुढं दोन गोष्टी उभ्या राहतात. एक तर संसार करा, नाहीतर परमार्थ करा. पण परमार्थाकडं 0.5 म्हणजे काहीतरी लोक जातात थोडे, आणि संसाराकडे सगळे येतात आणि ते ह्या चक्रामध्ये पडतात. परंतु जो माणूस आहे की जो म्हणजे परमेश्वराचं चिंतन करतो, यस्त्वात्मरूतिरेवस्या दात्मतुक्तच्च मानव आत्मनेवच संतुष्ट तस्य कार्य म्हणून देते. त्याला हे सृष्टीचक्र आचरण्याची गरज नाही. कोणाला? जो सतत परमेश्वराचं चिंतन करतो, परमेश्वरामध्ये यस्त्वात्मरूतिरेवस्या दात्मतुक्त, जो परमेश्वराच्या चिंतनातच तृप्त आहे, दात्मतुक्तच्च मानवा आत्मनेवच संतुष्ट तस्य कार्यम न विद्यते नैव तस्य कृतेनार्थो ना कृतेने कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चित दर्तव्यपाश्रय. आणि त्याला कोणत्याही गोष्ट करण्याची गरज नाही. आणि त्याचं कसं आहे बघा, तर इथं भगवान श्री चक्रधर महाराजांना तत्वज्ञानानुसार पाहिलं तर हा जो माणूस आहे, श्रीकृष्ण महाराजांच्या मनातला जो माणूस आहे, तो जो की ह्या संसार चक्र त्याला आचरण्याची गरज नाही, तो म्हणजे अनुसरलेला माणूस आहे. भगवान श्री चक्रधराच्या अँगलमधून जर आपण बघितलं तर तो माणूस अनुसरलेला आहे. आणि त्या अनुसरलेल्या माणसाला हे काहीच करण्याची गरज नाही. तो देशाच्या शेवटी जातो, झाडाच्या तळोटी बसतो आणि तो काय विकल्प शून्य आहे, स्वभावाला मात्रा दिली त्यानं, आणि निरालंबी आहे, कोणावर बी अवलंबून नाही. निरालंबी परमेश्वराचं चिंतन करत आपलं आयुष्य कडीला लावतो. देवतास्पणे जो जन्मशिपी. आणि अशा माणसाला परमेश्वर नाही का म्हणजे पूर्ण समाधानाला येतात. म्हणजे मृत्यूनंतर त्या माणसाला सुखी श्रीमंताच्या घरी जन्म देतात. परंतु सांसारिक जे माणसं असतात, जे सृष्टीचक्रामध्ये पडले, त्या सृष्टीचक्रामध्ये पडलेल्या माणसाला मात्र परमेश्वर तर करतो, ते तर काहीच करत नाहीत. परंतु त्यांच्या हाताखाली ज्या 81 कोटी 1,10 देवता आहेत, त्या देवता त्या माणसांना, त्या जीवांना चतुर्विधी कर्मफलाला टाकतात, स्वर्गाला टाकतात. जसं कर्म केलं असं तसं त्याला जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान, यह गीता का ज्ञान. तर मग ज्यांनी स्वर्गप्राप्ती जोडली स्वर्गाला जातात, जे नरकप्राप्ती जोडली ते नरकाला जातात, जे मानवदेह जोडला त्यानं तर ते मानवदेहात पुन्हा येतात, आणि जे म्हणजे मोठ्या देवतेची भक्ती केली त्यानं तर ते मोठ्या देवतेच्या मोक्षाला जातात. पण तो मोक्ष नाही का, तो मोक्ष स्तुतिमंत आहे. पण परमेश्वराचा जो मोक्ष आहे तो खरा मोक्ष आहे. बाबा, पण आपल्याला ह्या जीवनामध्ये आल्यानंतर आपल्याला ह्या सृष्टीचक्रात पडायचं नाही. पण दुर्दैवानं आपण त्यातच पडतो. परंतु पडलात तर पडलात, परंतु त्याच्यातून बाहेर निघण्याचा उपाय करा आणि लवकर त्याच्यातून निघा. आणि निर्माण व्हा, जितसंग दोषा व्हा, अध्यात्मनित्य व्हा, विनिवृत्त कामा व्हा, द्वंद्वरे मुक्ता व्हा, सुखदुःखाच्या लांब जा. आणि असे जर तुम्ही आमूढ झाले तर परमेश्वराला प्राप्तीला ह्या जरी सृष्टीचक्रात पडले तरीही तुम्हाला ह्यातून मार्ग श्रीकृष्ण महाराजांनी सांगितला आहे. आणि त्या मार्गाने जर तुम्ही गेलात तर खरंच तुम्हाला परमेश्वर प्राप्ती होऊ शकते. म्हणून तुम्ही भिवू नका. तुम्ही संसार चक्रात जरी पडलेले असलात तरी तुम्हाला काही घोर नाही. तुम्ही निर्वाण श्रीकृष्ण महाराजांनी सांगितले त्याप्रमाणे वर्तन व्हा. निर्माण व्हा म्हणजे संसाराची आसक्ती सोडा. जितसा अध्यात्म म्हणजे आपली इंद्रिय ताब्यात ठेवा. नित्य परमेश्वर चिंतन करा आणि परमेश्वर प्राप्तीला सहज
सुलभतेनं परमेश्वर प्राप्तीला जा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि सृष्टीच्या चक्रात पडू नका माझ्या होतो. आणि पडलं तरी बी तिथून निघण्याचा प्रयत्न करा, तिथून निघण्याचा मार्ग शोधून काढा आणि तिथून लवकर निघा. झडझडूनी व्हायला निघ, ये भक्तीचे वाटे लाग, मग पाविसे अवेंग निजधाम माझे, असं संत ज्ञानेश्वर माऊली आपल्या ज्ञानेश्वरीत म्हणतात. त्याप्रमाणे आपण झडझडून व्हायला निघलं पाहिजे, वगळं निघलं पाहिजे आणि भक्तीच्या वाटेला लागलं पाहिजे. आणि मगच आपल्याला परमेश्वराचं अवेंग निजधाम माझे, ते निजधाम प्राप्त होऊ शकते मागो. तर असं करा, ह्याप्रमाणे वागा आणि आपलं भलं करून घ्या अशी तुम्हाला नम्र विनंती करतो. आणि दुसरी म्हणजे आपलं हे देऊळ ऑफिशियल चॅनल आहे. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी नम्र विनंती करतो. आणि इथंच थांबतो. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.